नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 5 फेब्रुवारी, 7 फेब्रुवारी आणि 8 फेब्रुवारी या दिवशी झालेल्या जिल्हा न्यायालय भरतीमध्ये जे काही जी के क्वेश्चन्स विचारण्यात आले होते ते सर्व क्वेश्चन्स आज आपण पाहणार आहोत। तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, खान अब्दुल गफार खान यांनी इंग्रजांविरुद्ध सुरू केलेल्या चळवळीचे नाव काय होते? तर ऑप्शन क्रमांक 1, लाल कुर्ती हे खान अब्दुल गफार खान यांनी इंग्रजांविरुद्ध सुरू केलेल्या चळवळीचे नाव होते। प्रश्न क्रमांक दुसरा, एरावत हे संगणक कोणत्या संस्थेशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, CDAC या संस्थेशी एरावत हे संगणक संबंधित आहे। प्रश्न क्रमांक तिसरा, दशावतार ही लोककला खालीलपैकी कोणत्या राज्यांशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, महाराष्ट्र या राज्यांशी दशावतार ही लोककला संबंधित आहे। प्रश्न क्रमांक चौथा, मानवी आहारामध्ये ऊर्जेचा प्रमुख स्रोत कोणता असतो? तर ऑप्शन क्रमांक 2, कार्बोहायड्रेट हा मानवी आहारामध्ये ऊर्जेचा प्रमुख स्रोत असतो। प्रश्न क्रमांक 5वा, जागतिक वारसा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे पहा, ऑप्शन क्रमांक 4, 18 एप्रिल या दिवशी जागतिक वारसा दिन साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 6वा, आंध्र प्रदेश या राज्याचे राज्यपाल पुढीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2, अब्दुल नजीर हे आंध्र प्रदेश या राज्याचे राज्यपाल आहेत। प्रश्न क्रमांक 7वा, ऑलिम्पिक या स्पर्धेमध्ये भारतासाठी पहिले वैयक्तिक सुवर्णपदक कोणी पटकावले? तर ऑप्शन क्रमांक 4, अभिनव बिंद्रा यांनी ऑलिम्पिक या स्पर्धेमध्ये भारतासाठी पहिले वैयक्तिक सुवर्णपदक पटकवून दिले। प्रश्न क्रमांक 8वा, योजना आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? तर ऑप्शन क्रमांक 4, 15 मार्च सन 1950 या वर्षी योजना आयोगाची स्थापना झाली होती। प्रश्न क्रमांक 9, खनिज संपत्तीचा विचार करता कोणत्या जिल्ह्यामध्ये विपुल प्रमाणामध्ये खनिज संपत्ती आढळते? तर ऑप्शन क्रमांक 2, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये खनिज संपत्तीचा विचार करता विपुल प्रमाणामध्ये खनिज संपत्ती आढळते। प्रश्न क्रमांक 10वा, कबड्डी महासंघाची स्थापना केव्हा करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2, सन 1950 मध्ये कबड्डी महासंघाची स्थापना करण्यात आली। प्रश्न क्रमांक 11, 6व्या ते 8व्या शतकादरम्यान सर्वात शक्तिशाली महाजनपद खालीलपैकी कोणते होते? तर ऑप्शन क्रमांक 2, मगध हे महाजनपद 6व्या ते 8व्या शतकादरम्यान सर्वात शक्तिशाली महाजनपद होते। प्रश्न क्रमांक 12, आसाम या राज्यामध्ये एकूण किती मतदारसंघ आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2, आसाम या राज्यामध्ये एकूण 126 मतदारसंघ आहेत। प्रश्न क्रमांक 13, कर्नाटकामधले अरेबिका हे ठिकाण कशाच्या उत्पादनाशी निगडीत आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, कॉफी या उत्पादनासाठी कर्नाटकामधले अरेबिका हे ठिकाण संबंधित आहे किंवा निगडीत आहे। प्रश्न क्रमांक 14, आवृत्ती बीज ही वनस्पती पुढीलपैकी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, नियोटिका ही आवृत्तीबीजी ही वनस्पती आहे। प्रश्न क्रमांक 15, व्हॉलीबॉलच्या मैदानामधील जाळीची उंची किती असते? तर ऑप्शन क्रमांक 3, 7 फूट ही व्हॉलीबॉलच्या मैदानामधील जाळीची उंची असते। प्रश्न क्रमांक 16, वाळवंटामधील सर्वात महत्त्वाचा प्राणी पुढीलपैकी कोणता असतो? तर ऑप्शन क्रमांक 3,
उंट हा वाळवंटामधील सर्वात महत्त्वाचा प्राणी असतो. प्रश्न क्रमांक 17. टिंबटिंबचा समावेश हा हार्डवेअरमध्ये होतो. तर ऑप्शन क्रमांक 1 स्पीकर याचा समावेश हा हार्डवेअरमध्ये होतो. प्रश्न क्रमांक 18. टिंबटिंब हे डेटा व प्रोग्राम स्टोअर करण्यासाठी वापरतात. तर ऑप्शन क्रमांक 2 फाईल हे डेटा व प्रोग्राम स्टोअर करण्यासाठी वापरतात. प्रश्न क्रमांक 19. नेट न्यूट्रॅलिटी ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 हॉकी या क्षेत्राशी नेट न्यूट्रॅलिटी ही संज्ञा निगडीत आहे. प्रश्न क्रमांक 20. लोकसभा निवडणूक 2019 मध्ये आसामचे एकूण मतदारसंघ किती होते. तर ऑप्शन क्रमांक 1 आसामचे मतदारसंघ एकूण 18 हे लोकसभा निवडणूक 2019 मध्ये होते. प्रश्न क्रमांक 21. भारतीय कबड्डी महासंघाची स्थापना केव्हा झाली. तर ऑप्शन क्रमांक 2 सन 1950 मध्ये भारतीय कबड्डी महासंघाची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 22. ऋग्वेदामध्ये गंगा व यमुनाचा उल्लेख हा किती वेळा केला गेला. तर ऑप्शन क्रमांक 1 ऋग्वेदामध्ये गंगेचा उल्लेख हा 1 वेळा आणि यमुनाचा उल्लेख हा 3 वेळा असा केला गेला. प्रश्न क्रमांक 23. संघराज्य म्हणजे पुढीलपैकी अर्थ काय होतो. तर ऑप्शन क्रमांक 3 एका देशात एकापेक्षा जास्त स्तरांची सरकारे असणे म्हणजेच संघराज्य असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 24. सर्वात शक्तिशाली महाजनपद कोणते आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 मगध हे सर्वात शक्तिशाली महाजनपद आहे. प्रश्न क्रमांक 25. ऑलिम्पिक स्पर्धेतील ॲथलेटिक्समध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देणारा पहिला खेळाडू कोण आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 नीरज चोपडा हा खेळाडू ऑलिम्पिक स्पर्धेतील ॲथलेटिक्समध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देणारा पहिला खेळाडू आहे. प्रश्न क्रमांक 26. विधानसभेचे अध्यक्षपद पुढीलपैकी कोण आहेत. तर ऑप्शन क्रमांक 1 राहुल नार्वेकर हे विधानसभेचे अध्यक्ष आहेत. प्रश्न क्रमांक 27. ऊर्जेचा प्रमुख स्रोत खालीलपैकी कोणता आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 कर्बोदके हे ऊर्जेचा प्रमुख स्रोत आहे. प्रश्न क्रमांक 29. खान अब्दुल गफार खान यांच्याविषयी योग्य विधान निवडायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य राहील मित्रांनो. त्यांनी खुदाई खिदमतगार संघटनेची स्थापना केली. या संघटनेच्या सदस्यांना लाल डगलेवाले म्हणून ओळखतात आणि गफार खान यांना सरहद्द गांधी म्हणूनही ओळखले जाते. तर आपलं ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. पुढचा प्रश्न पहा. भगवद्गीता ही कोणत्या काव्यावर आधारित आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 महाभारत या काव्यावर भगवद्गीता ही आधारलेली आहे. पुढचा प्रश्न आहे प्लासीची लढाई केव्हा झाली. तर ऑप्शन क्रमांक 2 1757 मध्ये प्लासीची पहिली लढाई झाली. प्रश्न क्रमांक 33. आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये सर्वाधिक सुवर्ण पदके कोणी जिंकली. तर ऑप्शन क्रमांक 1 चीननी आशियाई क्रीडा या स्पर्धेमध्ये सर्वाधिक सुवर्ण पदके जिंकली. प्रश्न क्रमांक 34. भारतीय संविधानामध्ये कोणत्या घटना दुरुस्तीने मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 42व्या या घटना दुरुस्तीने भारतीय संविधानामध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 35. डिजिटल गार्डन खालीलपैकी कोठे आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 केरळ या ठिकाणी डिजिटल हे गार्डन आहे.
प्रश्न क्रमांक 36. पहिल्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये भारताला किती सुवर्णपदके मिळाली? तर ऑप्शन क्रमांक 2, 15 सुवर्णपदके ही पहिल्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये भारताला मिळालेली आहेत. प्रश्न क्रमांक 37. शरीराला झालेल्या जखमातून जास्त रक्तस्राव कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? तर ऑप्शन क्रमांक 3, के या जीवनसत्वाच्या अभावामुळे शरीराला झालेल्या जखमातून जास्त रक्तस्राव होते. प्रश्न क्रमांक 38. भारतातील पहिले विद्युत केंद्र खालीलपैकी कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, तारापूर या ठिकाणी भारतातील पहिले विद्युत केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 39. भारत सरकारने किती घरांना मोफत गॅस देण्याचे कबूल केलेलं आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, 75 लाख घरांना भारत सरकारने मोफत गॅस देण्याचे कबूल केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 40. सर्वात प्राचीन वैदिक संस्कृतीची माहिती ही कोणत्या ग्रंथामध्ये आढळते? तर ऑप्शन क्रमांक 1, ऋग्वेद या ग्रंथामध्ये सर्वात प्राचीन वैदिक संस्कृतीची माहिती आढळते. प्रश्न क्रमांक 41. TCSची स्थापना केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 2, सन 1968 मध्ये TCSची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 42. चाणक्य यांनी आपल्या संकल्पना कोणत्या ग्रंथामध्ये मांडल्या? तर ऑप्शन क्रमांक 3, अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये चाणक्यांनी आपल्या संकल्पना मांडल्या. प्रश्न क्रमांक 43. बास्केटबॉल या खेळामध्ये कोर्टवर किती खेळाडू असतात? तर ऑप्शन क्रमांक 1, बास्केटबॉल या खेळामध्ये कोर्टवर एकूण 5 खेळाडू असतात. प्रश्न क्रमांक 44. 105वी घटनादुरुस्ती अधिनियम कधी अस्तित्वात आला? तर ऑप्शन क्रमांक 1, 15 ऑगस्ट 2021 या दिवशी 105वी घटनादुरुस्ती अधिनियम अस्तित्वात आला. प्रश्न क्रमांक 45. राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष पुढीलपैकी कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 3, उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. पुढचा प्रश्न पहा. वर्डमधील डावीकडून चौथे टॅब कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, डिझाईन हे वर्डमधून डावीकडे चौथे टॅब आहे. प्रश्न क्रमांक 51. पिक्चर इन्सर्ट करण्यासाठी कोणते टॅब वापरतात? तर ऑप्शन क्रमांक 2, क्लिप आर्ट हे टॅब पिक्चर इन्सर्ट करण्यासाठी वापरतात. प्रश्न क्रमांक 52. सायन्स पार्क हे एप्रिल 2023 मध्ये कोठे उभारण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 1, केरळ या ठिकाणी सायन्स पार्क हे एप्रिल 2023 मध्ये उभारण्यात आले. पुढचा प्रश्न पहा. दाते आणि हाडे यांच्या विकासासाठी आवश्यक जीवनसत्व कोणतं आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, कॅल्सिफेरॉल हे दात आणि हाडे यांच्या विकासासाठी आवश्यक जीवनसत्व आहे. प्रश्न क्रमांक 54. सुत्तपिटक, विनयपिटक आणि अभिधम्मपिटक ही कोणाशी संबंधित आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2, गौतम बुद्ध यांच्याशी सुत्तपिटक, विनयपिटक आणि अभिधम्मपिटक हे संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक 55. लोकसभेमध्ये अनुसूचित जातीचे सदस्य संख्या किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, 84 ही लोकसभेमध्ये अनुसूचित जातीची सदस्य संख्या आहे. प्रश्न क्रमांक 56. एकशिंगी गेंडा हा कोणत्या राज्यामध्ये आढळतो? तर ऑप्शन क्रमांक 1, आसाम या राज्यामध्ये एकशिंगी गेंडा आढळतो. प्रश्न क्रमांक 57. खालीलपैकी वैदिक संस्कृतीमधील सर्वात पवित्र वेद कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1,
ऋग्वेद हा वैदिक संस्कृतीमधील सर्वात पवित्र वेद आहे. प्रश्न क्रमांक 58. पहिला T20 वर्ल्ड कप हा कोणी जिंकलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, भारत या देशाने पहिला T20 वर्ल्ड कप जिंकलेला आहे. प्रश्न क्रमांक 59. पेशीतील अन्नाचे पचन कोणामार्फत होते? तर ऑप्शन क्रमांक 1, लायरिका याच्यामार्फत पेशीतील अन्नाचे पचन होते. प्रश्न क्रमांक 60. सन 1801 मध्ये कार्यरत असणारा बंगालचा गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होता? तर ऑप्शन क्रमांक 1, लॉर्ड वेलेस्ली हा सन 1801 मध्ये कार्यरत असणारा बंगालचा गव्हर्नर जनरल होता. प्रश्न क्रमांक 61. सुनीता शर्मा यांना सन 1983 साली कोणत्या खेळामध्ये द्रोणाचार्य पुरस्कार मिळालेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, क्रिकेट या खेळामध्ये सुनीता शर्मा यांना सन 1983 साली द्रोणाचार्य पुरस्कार मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 62. खालीलपैकी एकपेशीय प्राणी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, पॅरामेशियम हा एकपेशीय प्राणी आहे. प्रश्न क्रमांक 63. ब्रह्मपुत्रा नदीला बांगलादेशात टिंबटिंब या नावाने ओळखले जाते. तर ऑप्शन क्रमांक 4, जमुना या नावाने ब्रह्मपुत्रा या नदीला बांगलादेशामध्ये जमुना या नावाने ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 64. विनबॅक्स 2023 हा लष्करी युद्धसराव कोणत्या दोन देशांदरम्यान झालेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, भारत आणि व्हिएतनाम या दोन देशांदरम्यान विनबॅक्स 2023 हा लष्करी युद्धसराव झालेला आहे. प्रश्न क्रमांक 65. ऋग्वेदामध्ये कोणत्या प्राण्याचा उल्लेख आढळतो? तर ऑप्शन क्रमांक 4, मोर, मुंगी, हरिण, कोल्हा आणि हत्ती लांडगा या प्राण्याचा उल्लेख हा ऋग्वेदामध्ये आढळतो. प्रश्न क्रमांक 66. B3 या जीवनसत्वाचे रासायनिक नाव खालीलपैकी काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, नायसिन हे B3 या जीवनसत्वाचे रासायनिक नाव आहे. प्रश्न क्रमांक 67. द्विगृही विधिमंडळ खालीलपैकी कोठे नाही? तर ऑप्शन क्रमांक 3, उत्तराखंड या राज्यामध्ये द्विगृही विधिमंडळ नाही. प्रश्न क्रमांक 68. एकाच क्रीडा प्रकारामध्ये 2 ऑलिम्पिक पदके मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, सुशील कुमार हा एकाच क्रीडा प्रकारामध्ये 2 ऑलिम्पिक पदके मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू आहे. प्रश्न क्रमांक 69. डोसरा हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, क्रिकेट या खेळाशी डोसरा हा शब्द संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 70. कर्कवृत्त हे खालीलपैकी कोणत्या राज्यामधून गेलेलं आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, गुजरात आणि मिझोरम या राज्यामधून कर्कवृत्त हे गेलेलं आहे. प्रश्न क्रमांक 71. द्विकल्पीय पठारावर कोणत्या महिन्यामध्ये पाऊस पडतो? तर ऑप्शन क्रमांक 4, जून या महिन्यामध्ये द्विकल्पीय पठारावर पाऊस पडतो. प्रश्न क्रमांक 72. वज्रची राजधानी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, वैशाली ही वज्रची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक 73. कच्च्या आंब्यामध्ये कोणते आम्ल असते? तर ऑप्शन क्रमांक 2, सायट्रिक ॲसिड हे आम्ल कच्च्या आंब्यामध्ये असते. प्रश्न क्रमांक 74. कबड्डीचा पहिला विश्वचषक कधी खेळला गेला? तर ऑप्शन क्रमांक 1, 2004 मध्ये कबड्डीचा पहिला विश्वचषक खेळला गेला. प्रश्न क्रमांक 75. एरावत कॉम्प्युटरचा जगामध्ये कितवा नंबर आहे?
तर ऑप्शन क्रमांक 1 ऐरावत या कॅम्प्युटरचा जगामध्ये 75वा नंबर आहे. प्रश्न क्रमांक 76 सर्वोच्च न्यायालयाच्या हुकुमनामा आदेश याची अंमलबजावणी व प्रकटीकरण कोणत्या कलमानुसार करतात? तर ऑप्शन क्रमांक 1 कलम 142 या कलमानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या हुकुमनामा आदेश याची अंमलबजावणी व प्रकटीकरण करतात. प्रश्न क्रमांक 77 भारतातील राष्ट्रपती पदाचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 भारतातील राष्ट्रपती पदाचा कार्यकाल हा एकूण 5 वर्षाचा असतो. प्रश्न क्रमांक 78 बास्केटबॉल ग्राउंडची लांबी व रुंदी किती असते? तर ऑप्शन क्रमांक 1 बास्केटबॉल या ग्राउंडची लांबी ही एकूण 94 फूट आणि रुंदी ही 50 फूट इतकी असते. प्रश्न क्रमांक 79 गॅट या संस्थेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 जतार्का या शहरामध्ये गॅट या संस्थेचे मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 80 खालीलपैकी तापी नदीचे उगमस्थान कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 बैतुल मुल्ताई हे तापी नदीचे उगमस्थान आहे. प्रश्न क्रमांक 81 करा किंवा मरा हा नारा महात्मा गांधींनी कोणत्या आंदोलनादरम्यान दिला? तर ऑप्शन क्रमांक 2 चले जाव चळवळ या आंदोलनामध्ये करा किंवा मरा हा नारा महात्मा गांधींनी दिला. प्रश्न क्रमांक 82 हुगळी या नदीच्या काठावर इंग्रजांनी पहिली वखार कधी स्थापन केली? तर ऑप्शन क्रमांक 2 1651 या वर्षी हुगळी या नदीच्या काठी इंग्रजांनी पहिली वखार स्थापन केली. प्रश्न क्रमांक 83 भारतातील सर्वाधिक प्रदण्याचे ठिकाण मोसी नरम हे कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 खासी या ठिकाणी भारतातील सर्वाधिक प्रदण्याचे ठिकाण मोसी नरम हे आहे. प्रश्न क्रमांक 84 पेशी केंद्रकाचा शोध कोणी लावला? तर ऑप्शन क्रमांक 3 रॉबर्ट ब्राउन यांनी पेशी केंद्रकाचा शोध लावला. प्रश्न क्रमांक 85 खालीलपैकी गरुड शक्ती युद्ध सराव अभ्यास कोणत्या 2 देशांदरम्यान झाला? तर ऑप्शन क्रमांक 1 भारत आणि इंडोनेशिया या 2 देशांदरम्यान गरुड शक्ती युद्ध अभ्यास झालेला आहे. प्रश्न क्रमांक 86 बाल प्रतिबंध कायदा हा केव्हा पारित करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 2 सन 1929 या वर्षी बालविवाह प्रतिबंध कायदा पारित करण्यात आला. प्रश्न क्रमांक 87 दह्यामध्ये कोणते आम्ल असते? तर ऑप्शन क्रमांक 4 लॅक्टिक आम्ल हे दह्यामध्ये असते. प्रश्न क्रमांक 88 पंजाब हिमालय हे कोणत्या 2 नद्यांच्या मध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सिंधू आणि सतलज या 2 नद्यांच्या मध्ये पंजाब हिमालय आहे. प्रश्न क्रमांक 89 सुशील कुमार हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 कुस्ती या खेळाशी सुशील कुमार हा खेळाडू संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 90 भगतसिंग यांनी केंद्रीय विधिमंडळावर बॉम्ब कधी फेकला? तर ऑप्शन क्रमांक 1 सन 1929 या वर्षी भगतसिंग यांनी केंद्रीय विधिमंडळावर बॉम्ब फेकला. प्रश्न क्रमांक 91 फुलपाखरू हे पुढीलपैकी कोणत्या प्रजातीत येते? तर ऑप्शन क्रमांक 1 कीटक या प्रजातीमध्ये फुलपाखरू येते. प्रश्न क्रमांक 92 रयत या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य राहील मित्रांनो. रयत या शब्दाचा समानार्थी शब्द जनता, प्रजा आणि लोक असा होतो. प्रश्न क्रमांक 93
मोहमेडम अँग्लो ओरिएंट या कॉलेजची स्थापना कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 सन 1875मध्ये मोहमेडम अँग्लो ओरिएंटल या कॉलेजची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 94 स्वाभिमानी चळवळीचे जनक खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 व्ही रामास्वामी नायर हे स्वाभिमानी या चळवळीचे जनक आहेत. प्रश्न क्रमांक 95 द्रोणाचार्य पुरस्काराची सुरुवात ही केव्हा झाली आणि तो कोणाला दिला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 द्रोणाचार्य पुरस्काराची सुरुवात ही सन 1885मध्ये झाली आणि हा प्रशिक्षक यांना दिला जातो. प्रश्न क्रमांक 96 कोणते व्हिटॅमिन हे त्वचा तसेच डोळ्यासाठी उपयुक्त आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 जीवनसत्व ए हे त्वचा आणि डोळ्यासाठी उपयुक्त आहे. प्रश्न क्रमांक 97 MLA चे विस्तारित रूप खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली हे MLA चे विस्तारित रूप आहे. प्रश्न क्रमांक 98 खालीलपैकी कोणता बौद्ध धर्माचा पवित्र ग्रंथ आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 त्रिपिटक हा बौद्ध धर्माचा पवित्र ग्रंथ आहे. प्रश्न क्रमांक 99 रबर हे कोणत्या वनस्पतीपासून घेतले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 व्हेविया ब्रासिलिएसिस या वनस्पतीपासून रबर घेतले जाते. प्रश्न क्रमांक 100 असा आहे सत्ताधारी पक्षामध्ये इतर पक्ष आल्यास तर त्याला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 सत्ताधारी पक्षामध्ये इतर पक्ष आल्यास तर त्याला युती असे म्हटले जाते. प्रश्न पुढचा आहे पहा आत्महत्येचे प्रमाण हे कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र या राज्यामध्ये आत्महत्येचं प्रमाण हे सर्वात जास्त आहे. प्रश्न क्रमांक 102 असा आहे मधुबनी हा चित्रकला प्रकार कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बिहार या राज्यामध्ये मधुबनी हा चित्रकला प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 103 भारतीय संगीताचा उगम हा कोणत्या वेदामधून झालेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सामवेद या वेदातून भारतीय संगीताचा उगम झालेला आहे. प्रश्न क्रमांक 104 रामकृष्ण मिशन या धर्मसंस्थेची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1 स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशन या धर्मसंस्थेची स्थापना केली.